नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवशी आपण हा सण कसा साजरा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारावी, गुढी कशी उभारायची, गुढी कशी काढायची आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही साधे सोपे उपाय करणार आहोत, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या दिवशी आपण सगळ्यात पहिला आपण लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आपण आंघोळ करायची आहे. घरातील दारातील सर्व स्वच्छता करायची आहे, गोमूत्र शिंपडायचे आहे आणि आपण त्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे. या दिवशी आपण कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करू शकतो. या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करताना किंवा कोणत्याही वस्तू घेण्यासाठी आपल्याला कोणताही मुहूर्त बघायची गरज पडत नसते. या दिवशी आपण भूमिपूजन देखील करू शकतो आणि कोणत्याही नव्या सेवेला सुरुवात करू शकतो. या दिवशीपासून आपण स्वामी सेवा करण्यास आरंभ करू शकतो. या दिवशी आपण पंचांग आणायचे असेल तर ते देखील आणू शकतो. आता आपण पाहूया की गुढी कशी उभारायची. गुढी आपण सकाळी 7 पासून ते 9 वाजेपर्यंत गुढी उभारू शकतो. त्याबरोबरच आपण गुढीच्या काठीला आपण हळद लावून ती काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याला तांब्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्या गुढीला आपण आपल्या ऐपतीप्रमाणे साडी किंवा पीस असेल तर आपल्या प्रथेप्रमाणे आपण साडी किंवा पीस नेसवू शकतो. त्याला लिंबाचा पाला अडकवायचा आहे, साखरेचा हार घालायचा आहे, फुलांचा हार घालायचा आहे आणि हळदी कुंकू लावून आरती करून नैवेद्य दाखवून पंचोपचारी पूजा करायची आहे. गुढी सकाळी लवकर 9च्या आत उभा करायची आहे. किमान 10च्या आत तरी उभा करायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर आपण संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान गुढीला अक्षता वाहून गुढी उतरवायची आहे. गुढी उभारताना जसं आपण आनंदाने आणि वेळेत उभा करतो त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील गुढी वेळेतच काढायची आहे. रात्रभर गुढी ठेवायची नाही. काढताना देखील त्या गुढीची प्रत्येक वस्तू अगदी व्यवस्थित काढायची आहे आणि व्यवस्थित ठेवायची आहे. आता आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्या दिवशी आपण कोणते उपाय करणार आहे. तर मैत्रिणींनो, धनधान्य समृद्धीकरिता आपण हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं की एका तांब्याचा तुकडा, गोल तुकडा घ्यायचा आहे. त्याबरोबरच मुठभर गहू, हळदीचा अखंड तुकडा म्हणजेच हळकुंड, एक मोठा हिरडा, एक मिठाचा खडा आणि एक मूठ नागेश्वर, हे सर्व वस्तू एका पिवळ्या कपड्यात बांधायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि ओम श्रीम श्रीम श्रेय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही पोटली उजव्या हातामध्ये घेऊन आपण महाराजांचा एक माळ जप करायचा आहे. त्याबरोबरच कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. त्याला धूपदीप ओवाळायचा आहे आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानं ही पोटली बांधायची आहे. जर तुम्हाला तांब्याचा तुकडा मिळाला नाही तर उरलेल्या वस्तू आपण बांधू शकतो आणि आपण गेल्या वर्षी जर ही पोटली बांधलेली असेल तर ही पोटली यावर्षी विसर्जन करायची आहे. जर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पोटली घरात तयार करणं शक्य नसेल तर आपण ही पोटली आपल्याला केंद्रात देखील मिळते, तेथून तुम्ही विकत आणून बांधू शकता. तर मैत्रिणींनो, आता दुसरा उपाय म्हणजे वडाच्या झाडाची एक छोटी मुळी आपण आणायची आहे. ती अगदी 2 ते 3 इंच असेल तरी चालेल. तर ही मुळी आणि रंगारी हिरडा घ्यायचा आहे. हे दोन्ही हातात घ्यायचं आणि स्वामी महाराजांचा एक माळ जप करायचा आणि या दोन्ही वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करायची आणि ओम वनस्पते नमः, ओम वम वनस्पते नमः असं म्हणायचं. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि या दोन्ही वस्तू लाल पिशवीमध्ये आणि पोटलीमध्ये बांधायच्या आणि घराच्या प्रवेशद्वाराच्या म्हणजेच आपण जिथून प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराच्या आत एक खिळा टांगायचा आणि त्या खिळाला ही पोटली आपण बांधायची आहे. ही पण पोटली गेल्या वर्षीची असेल तर ही पोटली आपण विसर्जन करायची आहे आणि नवीन पोटली बांधायची आहे. या पोटलीमध्ये फक्त 2च वस्तू येतात. त्या वस्तू म्हणजेच आपण वडाची
मुळे आणायची आहे आणि हिरडा, ह्या 2 वस्तू एकत्र करून आपण ही पोटली तयार करायची आहे आणि घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला ही पोटली बांधायची आहे. तर ही पोटली बांधल्याने आपल्या घरातील आजारपण, करणी बाधा, बाहेरच्या बाधा दूर होतात. तर मैत्रिणींनो, या सर्व गोष्टी तुम्हाला जर मिळाल्या नाहीत तर आपण इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा आपण या वस्तू आपल्याला केंद्रामध्ये मिळतात. जर समजा तेथूनही शक्य नसेल तर आपल्या घरात जेवढ्या वस्तू असतील त्या वस्तू एकत्र करून आपण त्याची पोटली तयार करून आपण हे उपाय करू शकतो. आपण ह्या उपायांना गुढीपाडव्या दिवशीच करायचं आहे. तर आता आपण पाहूया की गुढीपाडव्या दिवशी आपण कोणती सेवा करायची. आपण या दिवशी व्यंकटस्तोत्र आणि श्रीसूक्त 11 वेळा म्हणायचे आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे, त्यामुळे आपण नवीन सेवा करण्यासाठी या दिवशी प्रारंभ करू शकतो. आणि ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत, ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही, त्यांनी हातामध्ये कॉईन घेऊन व्यंकटस्तोत्र 11 वेळा आणि श्रीसूक्त 3 वेळा म्हणायचे आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आपण कोणाला वाईट बोलायचं नाही. या दिवशी आपण लिंबाचा पाला आणि गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि हा प्रसाद आपण घरातील सर्वांनी खायचा आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्याची मदत होते. गुढीपाडव्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करण्याबरोबरच गुरुपूजनाला देखील खूप महत्त्व आहे. आपले कोणी गुरु असतील तर त्यांना शक्य असेल तर आपण घरी बोलवावे आणि त्यांचे पाद्यपूजन करून त्यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी द्यावा. आणि हे शक्य नसेल तर आपण स्वामी महाराजांची पूजा करून त्यांना अभिषेक करून आपण त्यांना नैवेद्य अर्पण करू शकतो. तर मैत्रिणींनो, गुढीपाडव्या दिवशी आपण रामरक्षा म्हणून ते तीर्थ आपण घरातील सर्वांनी पिऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा करायचा आहे आणि आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.